आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय नेमकं चाललेलं आहे, व्हिडिओ चालू झाला हे काय दाखवत आहे, कोण आमच्या इथे प्लंबरवाले आले का काय? तर असं काहीही नाही आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर इथे सकाळी उठल्या स्वयंपाक वगैरे करून घेतला. स्वयंपाक म्हणजे भाकरी टाकत होते मी बाजरीच्या, कारण खूप दिवस झालं बाजरीची भाकर खायची होती मम्मीला पण. आणि पहिले आमच्या इकडं म्हणजे माझ्या गावाला उदगीरला बाजरी कोणी खात नाही, बाजरीचे फक्त आम्ही खारोड्या टाकतो आणि असं भाकर वगैरे कधीतरी संक्रांतला वगैरे असंच करतो. पण इथं जसं आलं आहे, जसं मम्मी म्हणजे आम्ही इकडं संभाजीनगरला राहायला आलो ना, तसं मम्मीला खूप आवडतात, त्या सवय लागली तिला आता खाण्याची. तर म्हणलं चला सगळ्यांसाठी बाजरीची भाकर टाकावं. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी खाली का करते, कारण माझ्या प्रेमला पण असाच प्रश्न पडला. प्रेम म्हणे तू रोज ताटामध्ये करते आणि आज असं खाली का करते? तर म्हणलं खाली दोंड्यावर केला ना की अशी पातळ येते भाकर आणि छान येते. तर मग इकडं मम्मी म्हणत होती ही अशी चप्पल मला घरात वापरायला पण घेऊन ये, कारण त्याला असं ना थोडंसं काटे असल्यासारखं आहे, ते टोचतं ना पायाला, मग छान वाटतं जरासं, ब्लड सर्क्युलेशन पण होतं आपलं. तर मग इकडं रामचं चालू होतं की म्हणजे ते आम्ही पाठीमागचं उचलून घ्यायचं होतं आम्हाला, त्याच्यामध्ये भर वगैरे टाकले होते आणि ते पाणी जाण्यासाठी जो पाईप असतो ना वॉशचा, तर तो पाईप पण आम्हाला थोडंसं उचलून घ्यायचं होतं. तर ती वरची जाळी वगैरे काढणं त्यांचं तिकडे ते काम चालू होतं. आणि तुम्हाला सांगू का 2-4 दिवस झाले इतकं घरामध्ये पसारा पडलेलं आहे, असं बापरे पाहा वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी धूळ आणि असं घरात कुठं काही काम चालू असलं ना, म्हणजे काही बांधायचं किंवा काही नीटनेटकं, तर भयानक असं धूळ होती, असं चिडचिड होते ना मला. तर हे सगळं धुराळ आहे ते पाहून, पण काय करणार आहे आता, तर ते पूर्ण काम होईपर्यंत धुराळा होणारच आहे. मग त्यामुळं त्यांनी भर पूर्ण समोरून पाठीमागं म्हणलं तर किचनच्या पाठीमागं जायचं म्हणलं तर मधूनच रस्ते आहे, त्यामुळं मग सारखी माती येते. तरी लेकरं खूप ह्याच्यानं टाकतात, म्हणजे लेकरं कसं शेवटी सांडतातच ना. तर तरी पण लेकरांनी खूप छान नेत होते. आणि इकडे स्वयंपाक झाल्याच्या नंतरला मला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की रोज म्हणजे एक तरी लाडू खाल्ला पाहिजे. मग प्रेमने काही लाडू बनवला नव्हता आणि तो असं म्हणजे फक्त मिक्सरमध्ये काढून दिलं होतं गूळ आणि शेंगदाणे, ते खात होते मी. आणि मग त्याच्यानंतरला मस्तपैकी अंड्याची भुर्जी वगैरे करून दिली आमच्या नवरोबाला. आणि त्यांना फक्त अंड्याची भुर्जी लागते. आणि बापरे, फक्त आमच्या घरातला असं बाळ आहे, तो जेवताना मोबाईल लागतो, उठताना मोबाईल, बाथरूममध्ये मोबाईल, प्रत्येक ठिकाणी मोबाईल. यार मला तर एवढं कंटाळा आलं आहे ना, असं वाटतं ना लग्न झालं आहे माझं का त्या मोबाईल शिस्तांचं झालेलं आहे असं वाटतं. आणि मग सगळं आवरल्याच्या नंतरला दुपारी आम्ही इकडं जेवायला बसलो सगळेजण. आमच्या बाजूचे काकू जेमतेम आहेच, आम्ही 2-3 घरं, त्यामुळं मग त्या काकू एकट्या असतात, त्यामुळं मग त्या इकडे येतात माझ्याकडे जेवायला वगैरे. आम्ही सगळेजण बसून जेवत होतो. तर मग आमचा नवरोबा असा चिडवत होता मला की म्हणे अंड्याची भुर्जी वगैरे खात होती ना, मी कधी खात नाही, त्यामुळं मग पहिल्यांदा खात होती, म्हणलं बळच खावं, ताकद येते म्हणून, त्यामुळे चिडवत होते. आणि हे इकडं मग जेवण झालं आम्हाला उन्हाच्या खाईतच जायचं होतं बाहेर. तर हे पोरांची मस्ती चालू होती बापासोबत की तुम्ही दोघं चालले ना तरी मोबाईल ठेवून जा ना, मोबाईल द्या ना, थोडा वेळ बघू द्या, काय आता सुट्ट्या आहे आणि लेकरांना इथं दुसरं कोणी खेळायला पण नाही आहे, त्यामुळं मग लेकरांना काही बघायचंच काम नाही, असंच असतं आता. मग इकडं मशीनमध्ये कपडे वगैरे लावून दिले, घर वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि आम्ही जाऊन तो पाईप आणला होता ना, तो पाईप मग इकडं माप घेऊन ते लावून दिलं. आणि त्याला आता लावायचं होतं सिमेंट वगैरे. पण आमचे अशी येडे येडे धंदे राहतात, तुम्हाला काय सांगू. आपलं असंच राहतं, एक काम तर कधीच वेळेवर होत नाही. आम्ही गेलो तर पाईप आणला आणि सिमेंट विसरला, परत सिमेंट आणायला गेलो, मग तिकडं सिमेंट लावलं. तोपर्यंत पोरं, आता इतकं ऊन वाढते ना बापरे, एवढं भयानक ऊन होतं तुम्हाला काय सांगू. इतक्या चपके बसतात, असं वाटतं बापरे दरवाजाच्या बाहेर पाय नाही टाकावं. मग इकडं कपडे वगैरे वाळू घालत होते मी आणि मला म्हणत होते की डोक्यावर काहीतरी टाक. आणि डोक्यावर ते टाकलं ना, टॉप वगैरे टाकलं होतं मी ओलं करून, पण ते बसतच नव्हतं, कारण त्याला ते हवेने निघत होतं, एकीकडे हवा पण चालू होती आणि ऊन पण खूप होतं. आणि मग ऊन असल्यामुळं पोरांनी वरचा कूलर खाली नेला, कूलर काढले होते आणि त्या कूलर आता 7-8 महिने झाले तो बंद होता, त्यामुळं मग दोघं भाऊ लागले होते साफसूफ करायला. कामं करायला नंबर 1 आहेत, मला मुलीची गरज नाही असं म्हणजे मुलगी
लागतेच म्हणा, पण नाही आहे. तर मग मला असं जाणवत नाही की बाबा चला आपल्याला मुलगी नाही हाताखाली करेल. माझे पोरं कुठल्याच गोष्टीत कमी नाही, तर काम पण तसंच करतात, मुलीसारखं सतवतात पण माकडासारखं, आणि काळजी पण घेतात पोरासारखी, सगळ्या गोष्टी करतात. आणि मी खरंच खूप लकी आहे की मला देवाने एवढे छान लेकरं दिलेलं आहे. तर इकडं पाहू शकता, मग त्यांना असं ते लेकरांना व्यवस्थित निघत नव्हतं. तर मग आमचे मग नवराबाचं बी हात लागणं गरजेचं आहे ना कामाला. सगळ्या फॅमिलीचा हात लागलं पाहिजे बघा कामाला, नाहीतर मग काय ते काम कधी पूर्ण होत नाही. एका कामाला 10 जणं, असंच असतं आमचा राडा. मग इकडं प्रेम घेतला होता मोबाईल, तो व्हिडिओ करत होता सगळ्यांचे, आणि तिकडे त्याचे पप्पा मग ते लोखंडाचं पिस्तं म्हणतो आम्ही त्याला, तुम्ही काय म्हणता ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि ते असं ब्रशने वगैरे घासून स्वच्छ करत होते. त्यानंतरला मग मम्मीला पण ऊन सहन होत नाही, त्यामुळं म्हणलं आधी कूलर लावून टाकावं, काय होईल ते होईल. पण एवढं काय सांगू तुम्हाला, हॉलमध्येच सगळा पसारा झालेला आहे. आणि तुम्ही इकडं पाहू शकता वातावरण कसला भयानक आहे. असं बाहेर असं काय माणूस वाळून निघतो कपडे, तर काही बघायचं कामच नाही बघा. इतकं असं गरम होतं ना. आणि मग ते त्यांचं सेटअप वगैरे लावणं, मग ते कसं रो हाऊस घेतलं ना, अरे असं पिना वगैरे लावायला ना मोजकं जास्त, आपण स्वतः बांधलं ना घर तर व्यवस्थित राहते. हे रो हाऊस घेतलं की हेच ताप असतं. मग ते जुगाड करत होते, आणि तुम्हाला तर माहिती मी किती जुगाडू आहे तर. आणि तेवढ्यामध्ये माझ्या एका जुन्या सरांचा फोन आला, जो उदगीरला मी जॉबला होते ना जॉन डिअर शोरूमला, तिथल्या सरांचा फोन आला. मी त्यांच्याशी थोडा वेळ बोलली. त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं प्रीतम किती वेळचं कुणाशीच बोलत नव्हता आणि तो रुसला होता. तर मग मी गेली त्याला विचारायला, काय झालं तुला, काहून रुसला, तर तो रडायलाच लागला. अरे बापरे म्हणलं, मी म्हणलं ना तुम्हाला, माझे मुलं सगळ्या बाबतीमध्ये अशी पुढं पुढं येत. पोरगी म्हणून पण रुसायला मागं पुढं नाही, पोरीसारखं काम करायला मागं पुढं नाही, पोरासारखे नखरे करायला नाही, काहीच नाही का, तर काहीच नाही, असं चाललं होतं. मग काय दुपारी 4 वाजता अशी भूक लागलेली होती, ते म्हणतात ना थोडीवाली भूक. तर मग प्रीतम कांदा चिरून देत होता, पण बिचाऱ्याच्या डोळ्याला एवढं पाणी आलं, कांद्यानं रडवलंच. ते म्हणतात ना कांद्याला कोणी नसतं म्हणून ते आपल्याला रडवतो, अशी गत झाली ती. आणि मग इकडं मम्मी लागली पापडं वगैरे तळायला, आणि मम्मीने चिवडा करून देते म्हणली, मस्तपैकी मम्मी 1 नंबर चिवडा बनवते माझी. आणि मग रामने कांदे वगैरे चिरले. मी आणि प्रेम फक्त व्हिडिओ करायला आणि खायलाच बसलेलो होतो, बाकीचे ते 3 जण कामं करत होते. आणि मम्मीने सगळं असं तळून वगैरे घेतल्याच्या नंतरला मम्मी फक्त तेल थंड होण्यासाठी ठेवली. पण आमच्या नवरोबाला दमच पडत नाही बघा. तसला काही लाडच नाही, खाण्याबाबतीत वाट बघायचीच नाही, शिजोपर्यंत बसायचं, निवजोपर्यंत बसायचं नाही. आता काय सांगावं. मग ते तेल टाकायच्या आधीच आमच्या रामानं तर खालीवरी केलं बी सगळं, आणि मग ते कोरडं झालं. म्हणजे असं फिक्कं दिसत होतं, पण टेस्टी खूप झालेलं होतं. मग काय आम्ही बसलो मस्तपैकी, चिंचेचं पाणी वगैरे केलं, एकीकडे कांदा टमाटा बारीक करून घेतलं. तुम्ही बघा, कधी पण व्हिडिओत असो आणि फक्त मोबाईल लागतो. चला असू द्या. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.